इथून थोड्याच अंतरावर उच्च जातीच्या लोकांचा एक बाजार भरला आहे. तिथे लाल सदरा घालून एक वयस्कर माणूस असेल. त्याच्या खिशामध्ये खूप सारे पैसे असतील. तू फक्त ते चोरून घेऊन ये, मग ही सगळी दारू तुला देऊन टाकू. आता काय बी झालं तरी मला दारू पाहिजे, दारू पाहिजेच मला. तुम्ही काळजी करू नका. कुठं गेला असेल जोकू? काकी सापडतील, काळजी करू नका. जोकू काका. जोकू, ए जोकू. नाहीये, चला पण सापडतील, काळजी करू नका. जोकू काका. केव्हापासून तर शोधत आहोत, काय माहित कुठं निघून गेला जोकू. हे घ्या, जाळ पसरवून शिकार करायचा आहे मला. मदत हवी आहे तुमची. हो, तुमच्यासाठी सगळं काही करायला तयार आहे. सुंदर, अति सुंदर. उद्या मंगळवार आहे. बाजारात जाल ना तुम्ही खरेदी करायला, तर उद्या लाल रंगाचा सदरा घालून बाजारात जाल आणि हे सगळे पैसे त्या सदऱ्याच्या खिशामध्ये ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणीतरी येईल हे पैसे चोरी करण्यासाठी. चोरी करू द्या त्याला. जेव्हा चोरी करून पळायला लागेल ना तो, तेव्हा आरडाओरडा करा आणि चोर चोर असं ओरडून त्याचा पाठलाग करा. हात सोडा. अरे पैसे चोरतोय. अरे 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 पकडा त्याला. अरे पकडा. अरे पकडा त्याला. पकडा. पाला तो. जोकू, जोकू काका. जोकू, जोकू काका. जोकू काका. चोर चोर, पकडा पकडा. जोकू, जोकू काका. चोर चोर, पकडा पकडा. अरे चोर चोर, पकडा पकडा त्याला. पकडा. मालक मालक, म्या घेऊन आलो हे पैसे. आता ही दारू मला देऊन टाका मालक. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. आता ही दारू मला देऊन टाका मालक. हे घ्या मालक. आता मी हे घेऊन जाऊ. घेऊन जाऊ. धन्यवाद. अरे इतकी पण काय घाई आहे जोखू? तुम्ही लोक माझ्या संग धोका केलाय. तुम्ही लोकांनी धोका दिलाय. चोर 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 आवाज ऐकू येतोय? हे उच्च जातीवाले लोक तुला पकडायला येत आहेत, कारण का तू चोरी केली आहेस पैशांची. आणि तुला माहितीये चोरी करणाऱ्याचे काय हाल होतात. नाही नाही नाही, सोडा मला, सोडा दे मला. जो थांब. अरे दादा, अरे पळून जाईल तो. पळू दे, मी त्याचे नक्षत्र वाचले आहेत. अरे तो जास्त दूर नाही पळू शकणार.
आरामात जाऊया. या. थांब, कुठे पळतोयस? मारा याला. मारा याला. जाऊ द्या मला. नाही नाही, मारू नका. जोखू काका, थांबा थांबा थांबा. मागे जा, नाहीतर चांगलं होणार नाही. भीम, का मारताय यांना? असं काय केलंय यांनी? बरोबर करतायत ती लोक. लाज नाही वाटत तुला चोरी करायला? चोरी? हे बघा, तुम्हाला काही गैरसमज झालाय. हे चोर नाहीयेत, हे जोखू काका आहेत. आमच्या चाळीमध्ये राहता. गैरसमज तर तुला झाला आहे भीमराव. चोर आहे हा. आधी तर याने पैसे चोरले आणि नंतर आमची दारू चोरून पळायचा प्रयत्न करत होता. तुम्हा छोट्या जातीवाल्यांकडून आणखी अपेक्षा तरी काय असणार? खोटं. हे पूर्णपणे खोटं बोलत आहे ते. स्वतः मला बोलले होते की बाजारामध्ये एका लाख रंगाचा सदरा घातलेला म्हातारा माणूस असाल आणि त्याच्याकडून पैसे चोरून आण. म्या दारूच्या आहाराला बळी पडून हे समजा काम केलं. याने मला असं वचन दिलं होतं की म्या जर चोरी करून पैसे आणले तर हे मला प्यायला दारू देतील. खोट, सरळ सरळ खोट. मी असं काही बोललोच नाही. आणि मी असं का बोलू की आमच्या समाजातल्या वरच्या जातीच्या लोकांकडनं पैसे चोरी करून आण? मला तरी वाटतंय याला दारूचं व्यसन लागलंय म्हणून हा खोटा बोलतोय. मला काय मूर्ख समजतोस का? हा? नाही नाही नाही, तुम्ही मूर्ख तर अजिबातच नाही आहात. तुम्ही खूप चतुर आहात. इतके चतुर आहात की हे सगळं तुम्ही केलंय. सगळ्यात आधी आमच्या चाळीच्या बाहेर दारूचं दुकान उघडलं. तिथे जोखू काकांना नोकरी दिली आणि मग मोफत दारू वाटली. मग यांना दारूचं व्यसन लावलं आणि जसं यांना दारूचं व्यसन लावलं तुम्ही यांना नोकरीवरून काढलं. आणि आज तुम्हीच यांना सांगितलं की जर तू यांच्याकडून पैसे चोरून आणले तर मी तुला दारू देईन. आणि आता खोटं बोलताय. तुम्ही लोकांनी यांना फसवलंय. आम्ही फसवलोय? काय म्हणणं आहे तुझं भीमराव? अर्थ काय तुझ्या या म्हणण्याचा? तुम्हा लोकांसोबत काही चुकीचं झालं तर ते आम्ही केलेलं. ठीक आहे, जर तुला असं वाटतंय तर सभा बोलवण्यात यावी. आता या चोराचा निर्णय त्याच सभेमध्ये होईल. चला बाळांनो. चांगला चहा बनलाय. तू उभी काय आहेस? बस. जिजाबाई, आठवतंय मी बाहेर काय बोललो होतो की मी तुझ्या समोर चहा घेईन, तुझ्या हातचं बनलेलं जेवण जेवीन, आणि तेच करतोय. आता तर हेच एक काम राहिलंय जे म्या केलं पाहिजे.
आणि तेच करतोय. चांगलं वाटतंय. जबाई बघत काय बसलीयस? बस बस, बसून चहा पी. बस. होय जिजाबाई, काल रात्री तू काय म्हणाली होतीस? तू समुद्रकिनारी गेली होतीस, तिथं तू गोळा घेतला होतास आणि तो गोळा वितळून पाणी पाणी झाला होता. एक काम करूया जिजाबाई, आज रातच्याला परत जाऊया, गोळा घेऊया. तुला जितके गोळे खायचे तितके गोळे खाऊन घे. मी तुझ्या सोबत तिथं उभा राहीन, तुला बघीन. तुम्ही असं का बोलत आहात? बरं ते सोडून दे, पण विचार करून सांग, समुद्रकिनारी केव्हा जायचंय? तोपर्यंत मी चहा पितो. आई, तुम्ही बघितलं आज रामजी भाऊ वेगळ्याच प्रकारे बोलत होते आणि त्यांचं असं बोलणं ऐकून मला भीती वाटायला लागली. शोभा, भीती तर मला बी वाटत आहे. जेव्हा कोणी अशा प्रकारे बोलतं तर वाटतं की खिन्नपणा वाढून मर्यादेबाहेर गेलीये. आणि दादा जेव्हा अशा प्रकारे बोलतात हे त्यांच्यासाठी चांगलं नाहीये. ते आजारी बी पडू शकतात, काही बी होऊ शकतं. आई, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. काय करू शकते मी? आई, तुम्ही तर रामजी भाऊ संगत लई वर्षापासून राहत आहात, मग तुम्हाला तर त्यांच्याबद्दल समजत ठाव असेल ना? काहीतरी उपाय असेल. यावेळेस तुम्हाला असंच नाही सोडणार. यावेळेस तुम्ही काय पाहिजे ते करा. माझ्या पद्धतीचा नवरा बनवणंच दम घेईल मी. भले जी मर्यादा ओलांडायची असेल, भले कोणतीही नैतिक अनैतिक गोष्ट करायला लागू दे. दादा, अगं मीरा, तू ये ना. कशी आहे चाय दादा? मस्त आहे, लय मस्त. अशी चहा तर ना मी आजपर्यंत ना प्यायलो. ना कधी भीमाबाईने बनवली आणि नाही मीरा कधी तू, आणि ना आणखी कोणी. जिजाबाई समद्यात चांगली चहा बनवते, समद्यात चांगली. है ना जिजाबाई? आणि होय मीरा, असं न विचारता या घरात नको येत जाऊस. माझ्या बायकोला वाईट वाटतं. नवरा आहे हिचा, तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. पती धर्म आहे, निभवावा तर लागलच ना. ताई, चाय उरली हाय, गाळून घेतली तर अर्धा कप इतकी होईल, पण तुम्हासनी देणार नाही मी, फेकून देईल. जिजाबाई, जी व्यक्ती शांत असेल, सहनशील असेल, दुसऱ्यासनी समजत असेल, तो जर बोलायला लागला
जसं दादा बोलत आहेत तसं बोलायला लागला तर समजून जा की लय वाईट होणार हाय. आतापर्यंत दादा जसे होते तुझे होते, पण आता ते जास्त तुझे व्हायला लागले आहेत. तर चुकून असं नको व्हायला की ते जितके आहेत तितके बी नाही राहणार. दूध बी हाय आत, पण तुम्हाला चाय द्यायला नाही वापरणार मी. माझ्या नवऱ्यानं माझ्या संगत बसून मला बघत बघत चाय घेतली. चांगलं वातावरण आहे, मी बी खुश आहे, चांगलं वाटतंय. का तुम्ही समज खराब करताय? जा इथून. जिजाबाई, जोपर्यंत तुला माझी गोष्ट समजायला येईल तोपर्यंत लई उशीर झाला असं. मनोहर काका, जनार्दन काका, आनंद दादा, हितेश काका, लवकर बाहेर या. लक्ष्मीताई, बाबा लवकर या. लवकर या. या सगळे लवकर, लवकर खाली या. भीम, काय झालं? काय झालं पोरा? सांगतो. हे बघा, जोखू काका खूप मोठ्या समस्येत अडकलेत. सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर चोरीचा आरोप लावलाय आणि आता ते उच्च जातीतले लोक म्हणतात की सभा बोलवून त्यांना शिक्षा देतील. काय? आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे लवकर. आणि ऐका, आज आपल्याला आपापसातले मतभेद विसरून आपण जोखू काकांना वाचवलं पाहिजे, कारण त्यांना अडचणीतून वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. चला चला लवकर. रमा, जेवण तू बनवणार आहेस की म्या बनवू? आई, मी हात जोडते, पण आज नको. अगं मी तर फक्त विचारते आहे, जेवण तू बनवणार आहे का मी बनवू? आई, तुम्ही जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा ना. भीम, समजव तुझ्या बायकोला. म्या काय विचारते, उत्तर काय देते ही? जर तिने जेवण नाही बनवलं तर म्या बनवन. आई, तुम्ही रमा, राहू दे. यांच्यासोबत वाद घालून काहीच फायदा होणार नाही. यांनी आजपर्यंत कधी आपली साथ दिलीये जे आज देतील. हे बघा, जेवण बनवायचंय नाही बनवायचंय ते तुम्ही बघून घ्या. जोखो काका मोठ्या अडचणीत अडकलेत, आपण सगळ्यांनी तिथे गेलं पाहिजे. चला सगळ्यांनी. आणि भीम, आम्ही बी तुझ्या संग नाही हाव. म्हणजे काय? तुम्हासनी राग येत नाहीये, थोडासा बी त्रास होत नाहीये, दुःख होत नाहीये? जोखू काकांसोबत एवढं सगळं होतंय आणि तुम्ही असं बोलत आहात? आनंद, मेघनादींच्या मुलांच्या इथं आम्ही काम करतो, रोजी रोटी कमावतो, तर मग त्यांच्याशी गद्दारी नाही करू शकत ना. बरं, इतक्या वर्षापासून जोखू संगत या चाळीमध्ये राहताय, त्याचं काय? आजपर्यंत तुमच्या सुखदुःखात जोखूने साथ दिली, त्याचं काय? आता तुमची वेळ आली तर त्याची साथ न देऊन गद्दारी नाही करत आहात का? वय मग रामजी मान्य कर ना, आम्ही स्वार्थी हाव. अन रामजी भाऊ, आपल्या रोजीरोटीसाठी प्रत्येक जण थोडाफार तरी स्वार्थी बनतोच ना. जनार्दन, हितेश भाऊ, चला कामावर जाऊया.